हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल क्यूटी आदू. तर बघा, आजचा व्लॉग आहे की आपण जेव्हा गावावरून येतो तेव्हा घरातली साफसफाई वगैरे कशी केली जाते. तर मी जेव्हा घरात आले तेव्हा मी सगळं घर स्वच्छ झाडून पुसून घेतलं, सगळ्या बॅग्स वगैरे व्यवस्थित लावला, कपडे वगैरे व्यवस्थित आवरले. मग हे अशा रीतीने सगळं म्हणजे सोफ्यावरचे कवर आवरले, खालचं कार्पेट आवरलं, सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं. बाहेर मशीन लावली, जे काही प्रवासातून आलेले कपडे होते ते कपडे धुवायला टाकले आणि सगळं आवरून घेतल्यानंतर जे काही भांडी होती ती मग मी भांडी घासायला घेतली. मग चला भांडी घासायला घेतली. मग भांडी घासून त्याच्या आधी आपण काय करतो की घरात आलं तर माझं तर म्हणणं एवढंच आहे की आपण सुरुवातीला म्हणजे प्रवासातून आलं तर मोस्ट ऑफ आपण काय करतो की थकलेलो असतो म्हणून आपण विचार करतो जाऊ दे आपण नंतर करूयात. पण असं नाही. आपण जेव्हा प्रवासातून येतो तेव्हा आल्यानंतर जरा एक 10 मिनटं पाणी वगैरे पिऊन झालं की लगेच आपल्या ज्या बॅग्स वगैरे आहेत त्या बॅग्स वगैरे व्यवस्थित लावून घ्याव्यात. जे धुतलेले कपडे आहेत ते व्यवस्थित कपाटात लावून घ्यायचे जिथल्या तिथं, आणि जे धुवायचे आहेत ते पटकन मशीनला लावून टाकायचे, जेणेकरून की आपल्याला परत जास्त पसारा होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सगळे कपडे वगैरे आवरून झाले की मग आपण स्वतः घर झाडून पुसून मग लगेच आंघोळ वगैरे करून कपडे धुवायला टाकायचे. आणि जे काही घरातली कामं आहेत ते बघायला घ्यायचं की थोडंफार खायला वगैरे नॉर्मल बघायचं नाश्त्यापुरतं, कारण आपण बाहेरून आलेलो असतो, थकून असतो आणि स्वयंपाक करण्याची एनर्जी नसते. आणि माझं तर असं आहे की मला अद्विताला काहीतरी खायला बनवून द्यावंच लागतं, की रादर आम्ही दोघं पार्सल आणून खाऊ शकतो पण मी तिला जास्त बाहेरचं देत नाही. सो मग मी तिला खायला बनवायचा विचार केला की काहीतरी अंडा राईस वगैरे बनवून द्यावा, असं माझं चाललं होतं, एग राईस वगैरे द्यावा म्हणून. तर ती म्हटली ठीक आहे. मग मी तेच करायचा विचार करत होते. म्हटलं पहिलं भांडी वगैरे सगळे क्लीन करून घ्यावे, जे काय वरती होते तवा वगैरे असे नाही का माईट बी चुकून झुरळ वगैरे फिरतात, मग समजत नाही. मग मी सगळे भांडी वगैरे घासून घेतले. मग पूजेचं ताट घासायचं होतं तर तामण घासायचं होतं, तर मग ते साबणाने घासायला ते निघत नाही. मग परत पितांबरी टाकून त्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं ठरवलं, जेणेकरून की ते आता 2-3 दिवस झालं. तर दसऱ्याच्या दिवशी मी काढलं होतं, मग ते तसंच होतं. घाईघाईने मी गावाला गेले. मग आल्यानंतर पूर्ण आवरायला घेतलं. कपडे वगैरे धुवून गेले होते तेच तसेच स्टँडवर होते, ते कपड्यांच्या घड्या वगैरे घालून सगळं घरातला पसारा आवरून घेतला. आणि माझी मछली बिचारी 2 दिवस उपाश होती. भरपूर खाऊ टाकून गेलो होतो आम्ही, पण मग आल्या पहिलं तिला खाऊ वगैरे घातलं. तुम्हाला दाखवलंच मी मघाशी की तिला कसं आहे काय आहे, तर ती एकदम ओके होती सगळं. मग म्हटलं व्यवस्थित घासून घ्यावं भांडी वगैरे आणि मग स्वयंपाकाला घ्यावं. तर विचार करत होते की मी पण काहीतरी वरण भात वगैरे साधंच काहीतरी बनवेल म्हणून. पण ते जे एवढं काम वाढलं माझं सगळं घरातलं की सगळे पडदे वगैरे झटकायचे, बेडशीट वगैरे चेंज करायचं, आणि त्याच्यात गाडीमध्ये बसून आलेलं मग खूप म्हणजे खूप असं थकल्यासारखं होत होतं, कारण ट्रॅफिक पण होतं. मग त्याच्यामुळं म्हटलं की जाऊ द्या आपण दोघं काहीतरी पार्सल आणूयात. पहिलं तर आम्ही ठरवलं की चायनीज वगैरे खाऊयात म्हणून, पण परत चायनीजचा पण मूड गेला. रादर एवढी भूकही नव्हती, कारण आल्याला मी जरासे फ्रूट्स वगैरे खाल्ले होते, सीताफळ वगैरे, ड्रॅगन फ्रूट. अद्विताला पण तेच दिलं होतं. मग त्याच्यानंतर मी फ्रीज वगैरे क्लीन केला, कारण घरातून नाही का मम्मीने माझ्या अंडी वगैरे असे बरेचसे भाज्या वगैरे सगळं काही दिलं होतं. तर मी फ्रीज पण दाखवलं तुम्हाला की मी सगळं फ्रीजमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतलं होतं. मग दूध वगैरे आणलं होतं, ते दूध वगैरे सगळं तापवून वगैरे घेतलं. म्हणजे ज्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत ते साईड बाय साईड मी करायला चालू केलं. मग हे अशा तऱ्हेने आपण जर त्याच दिवशी सगळ्या गोष्टी आवरायला घेतल्या तर आपल्याला घाण पण नाही वाटत, किचकिच पण नाही होत. का आपण काय ठरवतो की जाऊ दे उद्या करूयात, पण आपण 3-4 दिवस घरी नसतो तेव्हा मग जे बेडशीट म्हणा धूळ बसलेली असेल, किंवा सोफ्याचे कवर म्हणा, किंवा फरशी म्हणा, असं नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण जर केल्या रोजच्या रोज व्यवस्थित, म्हणजे कुठूनही आलं तर माझं रादर मी रोजच्या रोज सगळं क्लीन करत असते. पण बाहेरून आल्यावर जरा खूपच नाही का किचकिच होते की नाही कधी स्वच्छ होईल असं होतं मला. तर मग मी ते पहिलं आवरायला घेते, आणि मग एकदा घर क्लीन झालं ना मग मला फार फ्रेश वाटतं. म्हणजे माझं असं की एक टाईम मला जेवायला नाही दिलं तरी चालेल, पण मी घर वगैरे क्लीन करेल. मग नंतर मी जाताना जे काही माझं OTGवरती सामान होतं, जाताना घाईमध्ये मी तसंच ठेवून गेले होते. मग ते पटकन मी घेतलं आणि सगळं आवरायला डब्यांमध्ये वगैरे ठेवायला घेतलं. मग त्याच्यानंतर ठरवलं की आता माझं तेल संपलं होतं नाही का. मग मी तेलाचा पुडा फोडला आणि त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं ठरवलं की आपण तेल घालून घ्यावं, कारण मला आता काय बनवायचं होतं, अद्वितासाठी खाऊ बनवायचं होता.
तिला मी म्हटलं होतं ॲक्च्युली मी मसाले भात करू का चपाती भाजी करू, तर ती म्हणे की मसाले भात कर. मग नंतर मला आठवलं की अरे मम्मीने भरपूर सारे अंडी दिलेत, तर तिला एग राईस आवडतो. मग मी एग राईस करायचा ठरवला. मग आता त्याचंच प्रिपरेशन चालू होतं की आपण तेल घेऊयात काढून, जरा सगळं व्यवस्थित पुसून वगैरे घेऊयात. मग त्याच सगळ्या गोष्टींमध्ये होते. मग नंतर पहिलं तर मी मसाले भात बनवायचं ठरवलं, पण मला काही आठवेल, माझ्याकडे बीन्स नव्हते, माझ्याकडं परत हे नव्हतं, बटाटा नव्हता. मग म्हटलं तो मसाले भात व्यवस्थित पण नाही होणार, पुलाव खायचा होता तिला. तर मग म्हटलं की आपण एग राईसच करूयात. मग त्याची तयारी करायची म्हणजे मग म्हटलं आता चला एक 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 गोष्ट काढून घ्यायचा विचार चालू होता. आणि हे सगळं करत असताना डोक्यात हेही विचार येत होता की बाहेरचं घेऊ का नको, बाहेरचं मागू की नको मागू, हे असं चालू होतं. कारण ॲसिडिटी पण होते बाहेरून आल्यावर आणि आपण थकलेलो पण असतो. मग त्याच्यामुळं ठरवलं की जाऊ दे म्हणून, नकोच. मग तेच मी सगळं आवरलं आणि मग जरा कॅबिनेटवरती, किचनच्या कॅबिनेटवरती पण जरा धूळ वगैरे बसलेली असते, मग थोडंफार तिकडे क्लीन करून घेतलं. मी याच्या आधी पण सगळं म्हणजे किचनच्या कट्ट्याच्या खालचे कॅबिनेट्स आहेत, कंपार्टमेंट, ते सगळे पुसून घेतले होते. मग वरचे राहिलं होतं, थोडंसं हात फिरवून घेतला. मग फायनली मी एग राईस बनवायचं ठरवलं. मग मी तिच्यासाठी एक कांदा घेतला, एक टोमॅटो, 7-8-10 लसणाच्या पाकळ्या, एक मिरची, कोथिंबीर थोडीशी आणि एक अंडं घेतला. आणि मी तिच्या पुरतंच करत होते म्हणून हे असं थोडंसं सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर पहिलं तर मग मी कोथिंबीर कापून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलं होतं हे सगळं. कोथिंबीर कापून घेतली. मग मी टोमॅटो कट करायला घेतला. असं वाटत होतं की टोमॅटो तर जरा जास्तच होईल, पण नाही, तो राईस छान झाला. मग लसूण घेतला कट करायला आणि मग मी नंतर लास्टला कांदा आणि टोमॅटो घेतला. तर मी कांदावरून पण स्वच्छ करून घेते आणि नंतर त्याचं जेव्हा आपण साल काढतो त्याच्यानंतर पण करते, कारण त्याच्यावरती ऑलरेडी भरपूर सारी धूळ बसलेली असते, त्याला थोडंसं काळं लागलेलं असतं ते, त्याच्यामुळं. आणि माझं कार्टून बघितलंच असेल तुम्ही, मागं चिकटपट्टी तोंडाला लावून फिरत होतं सगळीकडे, कलरफुल चिकटपट्टी, सेलोटेप घ्यायचे होते म्हणे. मग त्याचं ते चालू होतं सगळं. तर मग आता कांदा कट करून घेऊयात आपण. आणि नेहमी कांदा बाहेरून पण क्लीन करून घ्यायचा, कारण धूळ भरपूर सारी बसलेली असते आणि नंतर धुतल्यानंतर आपला तोच हात लागलेला असतो. सो मध्ये कधी कधी काळं पडलेलं पण असतं त्याला. सो परत एकदा कांदा क्लीन करून घ्यायचा. आणि मग मी असा त्याला उभा कट करून घेतला कांदा. आणि शक्यतो मी आदवी त्याला कट करते तेव्हा उभा, म्हणजे पूर्ण उभा अशा पाकळ्या नाही ठेवत, त्याला जरा बारीक चिरून घेते मीडियम साईजचा, कारण तिला जास्त कांदा दाताखाली आलेला आवडत नाही, त्याच्यामुळं मी करते, नाहीतर नाही. आणि पटकन आपलं झालं काम. आता कांद्याचं जसे मी टरफले घेतले तसे टरफले लगेच मी उचलून डस्टबिनमध्ये टाकले. म्हणजे असं जिथल्या तिथं तुम्ही जर लगेच काम केलं तर तुमचा पसारा पण पडणार नाही आणि काहीच नाही होणार. म्हणजे पटकन झालं की लगेच हाताखाली निघून जातं. आता मी मगाशीच भांडी क्लीन करताना सगळं कुकर वगैरे धुवून ठेवलं होतं, तर मी आता कुकरवरती ठेवलेलं आहे. छोटा कुकर आहे, मी अद्वितासाठी हाच वापरते. जर आमच्या तिघांना मिळून काही करायचं असेल तर मग मी मोठा कुकर आहे 5 लिटरचा, तो यूज करते. तसं आमच्या तिघांना पण ह्याच्यामधलं पुरेसं होतं. मग मी याच्यामध्ये आता तेल टाकून घेतलं, जिरे आणि लसूण टाकलं. मोहरी मी जास्त टाकत नाही, तिला आवडत नाही, म्हणून तुम्ही टाकली तरी चालू शकते. मग त्याच्यानंतर मग कांदा वगैरे थोडासा परतवून घ्यायचा. थोडा ट्रान्सपरंट झाला की मग मी त्याच्यामध्ये मिरची ॲड केली. मग मिरची थोडीशी तडतडली की मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. आणि टोमॅटो आणि कांदा वगैरे सगळे फोडणी जरा नाही का असं ओलसर म्हणजे झालं जरा, काय म्हणतो आपण, की जरा ट्रान्सपरंट व्हायला लागलं, तर त्याच्यामध्ये मग आपण नंतर त्याच्यामध्ये हळद, थोडंसं तिखट टाकलं मी, आणि मीठ चवीपुरतं, म्हणजे नॉर्मल असं, कारण ते जरा शिजावं व्यवस्थित म्हणून. आणि धना पावडर टाकून घेतली. आणि मग ते अंडं होतं एक, ते अंडं आपण त्याच्यामध्ये घातलं. मग ते सगळं मिक्सअप करून घेतलं. आणि मी तांदूळ अर्धी वाटी धुवून घेतला होता, तो तांदूळ पण त्याच्यामध्ये ॲड केला. मग अर्धी वाटी तांदूळ होता म्हणून मी त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं. तुम्हाला जर सुट्टा करायचा असेल तर तुम्ही पाऊण वाटी, थोडंसं कमी टाकू शकता. मी जास्त म्हणजे गच्च भरून टाकलं, कारण मला तिला करायचं होता. सो तिला असं घट्ट राईस नाही खाल्ला जात म्हणून. मग कुकरच्या मी 2 शिट्ट्या केल्या आणि त्याच्यानंतर मी कमी गॅसवर ठेवलं. तर मग त्याच्यानंतर पूर्ण वाफ जाऊन दिली, तर मग
पूर्ण राईस माझा शिजला होता आणि एकदम छान असा दिसत होता. मग तोपर्यंत बाकीची सगळी कामं होईपर्यंत मी कट्ट्यावरचं पूर्ण सगळं आवरून घेतलं आणि मग तिला असं यम्मी यम्मी झालं होतं. कसं तिचे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता, कधी खाईल कधी खाईल असं झालं होतं. आणि समोर टी व्हीत लावून दिला होता, त्याच्यामुळे त्या टी व्ही बघत बघत खायचं काम चालू. मग तिने खायला घेतलं. मग तिच्या 9 9:30 होऊन गेल्या होत्या तेव्हा. तिला भूकही खूप लागली होती आणि मग तिने खायला चालू केलं. मग तिला मी विचारलं की कसं बनला आहे, तर तो यम्मी यम्मी झाला, कारण तिला एग राईस खूप आवडतं. मग तिचं असं पटकन जेवण आवरून घेतलं. म्हणजे लहान मुलांचं जेवण वगैरे आवरून झालं की आपण कसं निवांत असतो. मग मी हे सगळं झालं की असं तिचं जेवण झालं की असं ठरवलं पटकन आपण भांडी वगैरे घासून घ्यावेत, जे काही उरलेले आहेत ते, म्हणजे कुकर म्हणा किंवा काय ते त्याच दिवशी कामं करून मग मी जरा रिलॅक्स होऊन जरा पडू शकते निवांत. म्हणून मी सगळ्या गोष्टी त्याच दिवशी आवरते आणि मनाला एक प्रसन्न असं वाटतं. मग मी सगळं झाल्यानंतर, अद्विताचं जेवण झाल्यानंतर देवाचा दिवा वगैरे लावून घेतला, सगळं आवरून घेतलं. अशा तऱ्हेने मी कुठून बाहेरून कधीही, म्हणजे रात्री इवन 11, 12, 1 वाजता जरी आले तरी मी कंपल्सरी बॅग्स लावून घेते आणि घर झाडून पुसून घेते. ही मस्ट प्रायोरिटी. घर झाडणे आणि पुसणे ह्याला फर्स्ट प्रायोरिटी मी देते, कारण त्याच्याशिवाय मला होतच नाही की ते क्लीन असेल तरच आपल्याला बरं वाटतं आणि आपल्याला प्रसन्न पण वाटतं. तर तुम्ही बघतच असाल तिने कसं राईसला एकदम छान छान झालं आहे करते. तिला खूप आवडतो तो राईस. तर अशा तऱ्हेने नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पूर्ण जेवण झाल्यानंतर खूप ओव्हरलोड झालं होतं अद्विताला, म्हणून असं फिरण्याचं, शतपावली करण्याचं काम चालू होतं. मम्मा जेवण झालं की मम्मा खूप झाले, मला आता कसं तरी होतं आहे, या कंडिशनमध्ये अद्विता बोलत होती. आणि मग नंतर बघा तुम्ही तिचे नखरे, पोट धरून कसं चाललेलं आहे, ढेरी ढेरी आब्बा ढेरी आब्बा ढेरी आब्बा करत करत चाललेलं आहे. तिला खूप असं पोट गच्च भरलं होतं, त्याच्यामुळं तिचं काम चालू होतं पोट चोळत चोळत फिरायचं. असं जेवती जेवती आणि असं करत बसतीस मग. आणि कशी हसते बघितलं मस्तीखोर. चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.